नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे। 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प मांडतील। यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 टप्प्यात असेल। देशवासियांना यंदाच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार याची प्रतीक्षा आहे। मोदी सरकारच्या 3ऱ्या टप्प्यातील हे पहिले बजेट असेल। या दरम्यान बजेटमधील काही विशिष्ट शब्दांचा आपण आता अर्थ समजून घेऊया। अर्थसंकल्प अंदाज। अर्थसंकल्पात मंत्रालय, विविध विभाग, प्रदेश, योजना यासाठी जो निधी दिला जातो त्याचा अंदाज बांधण्यात येतो। त्यात निधीचा वापर किती आणि कुठे करणार याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो। दुसरा आहे वार्षिक आर्थिक विवरण। वार्षिक आर्थिक विवरण हा एक दस्तऐवज आहे। आर्थिक वर्षादरम्यान सरकारचे उत्पन्न, महसूल आणि खर्च यावर तो प्रकाश टाकतो। तिसरं प्रत्यक्ष कर। प्रत्यक्ष कराचे उत्पन्न जे थेट करदात्यांकडून मिळते, त्यात आयकर आणि कॉर्पोरेट कराचा समावेश आहे। चौथं आर्थिक सर्वेक्षण। आर्थिक सर्वेक्षण बजेट सत्रादरम्यान सादर करण्यात येते। आगामी आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेची गती कशी असेल, तिची कामगिरी कशी असेल याची माहिती या बजेटमध्ये कळते। 5 वित्त बिल। वित्त बिल हा एक दस्तऐवज आहे। हा दस्तऐवज नवीन कर लावणे, नवीन करात बदल करणे अथवा कराची व्यवस्था कायम ठेवणे याची माहिती देतो। 6वं म्हणजे वित्तीय तूट। वित्तीय तूट गेल्या आर्थिक वर्षासाठी सरकारच्या एकूण खर्च आणि महसूल यामधील फरकाची रक्कम आहे। त्यासाठी इतर अनेक उपाययोजना करण्यात येतात, तर वेळेप्रसंगी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज सुद्धा घेण्यात येते। एकूण देशांतर्गत उत्पादनाची टक्केवारी यावर अवलंबून असते ते। 7 अप्रत्यक्ष कर। हे कर अप्रत्यक्षरित्या करदात्यांकडून घेण्यात येतात, ज्यामध्ये जीएसटी, वॅट, सीमा शुल्क, उत्पादन शुल्क, सेवा कर व इतर करांचा यामध्ये समावेश होतो। 8वं आहे महागाई। देशांतर्गत विविध वस्तू, सेवा आणि रोजच्या वापरातील पदार्थ यांच्या किमतीत झालेली वाढ याचा महागाईवर परिणाम दिसून येतो। महागाई जितकी जास्त असेल तितका ग्राहकांचा खर्च वाढतो। नंतर येतं नवीन कर प्रणाली। 2022 मध्ये नवीन कर प्रणालीत सवलतीच्या दरात 60 टॅक्स स्लॅब आहेत। आर्थिक वर्षात 2023 ते 24 दरम्यान नवीन कर प्रणाली डिफॉल्ट झाली आहे, तर जुनी कर प्रणाली ही एक पर्यायी व्यवस्था आहे। त्यानंतर जुनी कर व्यवस्था। जुनी कर व्यवस्थेत 4 कर व्यवस्था आहेत। यामध्ये 10 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नावर 30% पेक्षा अधिक कर आकारला जातो। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थसंकल्प 2025 सादर करतील। येत्या 1 फेब्रुवारी रोजी त्या सकाळी 11 वाजता बजेट सादर करतील। यावेळी त्या भाषण देतील व या शब्दांचा वापर करतील, पण त्यासाठीच त्या शब्दांचे नेमके अर्थ काय हे जाणून घेणे आवश्यक होते। अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।